नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतीय करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्यामार्फत आलेली जी जाहिरात आहे, या जाहिरातीचा तपशील आपल्याला पाहायचा आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण केंद्र किंवा जे काही स्पर्धा परीक्षाची तयारी करणारे विद्यार्थी आहेत यांच्यासाठी मोफत ऑफलाईन पद्धतीनं अनिवासी जे असणार आहे, हे महाज्योती आणि वनआरटी हे जी काही दोन संस्था आहेत, या संस्थेच्या मार्फत हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये आपल्याला महत्त्वाचं जे आहे ते आपण इथे माहिती पाहू. बघा, हे 2026-27 या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांचा तपशील आहे. यामध्ये त्यांनी सांगितले तुम्हाला इतर बहुजन कल्याण विभागाअंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, ज्याला आपण महाज्योती म्हणतो, तसेच वसंतराव नाईक संशोधन प्रशिक्षण संस्था, त्याला आपण वनआरटी म्हणतो, यांच्या मार्फत पूर्व परीक्षेसाठी मोफत ऑफलाईन व अनिवासी पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येणार आहे. म्हणजे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा हे लक्षात असू द्या. आणि जे जे काही मोफत प्रशिक्षण असणार आहे ते असणार आहे तुमचं ऑफलाईन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनिवासी असणार आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला अनिवासी जे की निवासी पण प्रशिक्षण असतात आणि अनिवासी प्रशिक्षण असतात. म्हणजे तुम्हाला तिथे राहण्याची सोय जी आहे ती स्वतः करायची आहे, असा त्याचा सरळ सरळ इथं काय आहे अर्थ सांगितलेला आहे. आता यांच्यामार्फत जे काही प्रशिक्षण देणार आहेत ते आपण बघूयात. समजा महाज्योती मार्फत कोणकोणत्या परीक्षेसाठी प्रशिक्षण दिलं जातं, त्यातला पहिला जो आहे तो म्हणजे संघ लोकसेवा आयोग प्रशिक्षण, ज्याला आपण UPSC असं म्हणतो. हे UPSCचं जे आहे ते पण यामध्ये तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाणार आहे. तसेच वनआरटी मार्फत सुद्धा तुम्हाला UPSCचं प्रशिक्षण जे आहे ते देणार आहे. दुसरा आहे तुमचा महाराष्ट्र लोकसेवा आयोग, ज्याला आपण MPSC म्हणतो, आणि यामध्ये विशेषतः राज्यसेवेची जे विद्यार्थी तयारी करतात यांच्यासाठी हे जे आहे तर प्रशिक्षण दिलं जाणार आहे. तसेच वनआरटी मार्फत सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच राज्यसेवा प्रशिक्षण इथं दिलं जाणार आहे. त्यानंतर इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी असणार आहेत ते म्हणजेच महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा प्रशिक्षण, जे इंजिनिअरिंगची तयारी करत असतात अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इथे प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा संयुक्त गट ब आणि क प्रशिक्षण, म्हणजे जे काही विद्यार्थी गट ब आणि गट क ची तयारी करत असतात म्हणजेच MPSC मध्ये, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा इथे तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. त्यानंतर दिले त्यांनी विशेष मागास प्रवर्गातील गोवारी समाजातील विद्यार्थ्यांकरता संघ लोकसेवा आयोग प्रशिक्षण, म्हणजे विशेष मागास प्रवर्ग जे आहे त्यातील गोवारी समाज जो आहे यांच्यासाठी UPSCचं जे काही प्रशिक्षण आहे हे सुद्धा इथं दिले जाणार आहे. तसेच वनआरटी मध्ये भटक्या जमाती गट प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांकरता UPSCचं प्रशिक्षण जे आहे हे इथं दिलं जाणार आहे. त्यानंतर 6 विशेष मागास प्रवर्गातील गोवारी समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्यसेवेचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. तसेच इथेही त्याच प्रवर्गातील जे काही विद्यार्थी आहेत त्यांना इथे प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्यानंतर याची जी काही योजनेचा लाभ आणि पात्रता, जे की प्रत्येक ठिकाणी आपण पाहत असतो की कुठले विद्यार्थी याच्यासाठी पात्र आहेत हे आपल्याला बघायचं आहे. तर यांनी पहिली अट आहे तो म्हणजे हे फक्त महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहेत, जो रहिवासी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी इथं काय करता येणार आहे, फॉर्म भरता येणार आहे. तसेच हा विद्यार्थी नॉन क्रिमिलियर गटातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावी. म्हणजे जे काही मागासवर्गीय आहेत, विमुक्त जाती, भटक्या जमाती अशा पद्धतीने असणाऱ्या गटातील विद्यार्थ्यांसाठी हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांचे लष्करातील सैनिक भरतीचे प्रशिक्षण इयत्ता 10वीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. म्हणजे जो विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांनी 10वी उत्तीर्ण केलेला असावा. त्यानंतर 4 नंबरला काय म्हणते बघा, विद्यार्थ्यांनी MPSC UPSC प्रशिक्षणाकरता पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. म्हणजे जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत असतात अशा विद्यार्थ्यांसाठी 10वीची परीक्षा त्यांनी दिलेली आहे. आणि जे विद्यार्थी MPSC आणि UPSC तयारी करतात अशा विद्यार्थ्यांनी पदवी झालेली असायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. प्रशिक्षणातील विद्यार्थ्यांची अंतिम निवड चाळणीद्वारे परीक्षेद्वारे करण्यात येईल. म्हणजे याच्यासाठी तुम्हाला पेपर देण्यात येणार आहे आणि जो पेपर मध्ये पात्र होईल किंवा जो पेपर मध्ये त्या गुणानुसार आलेला असेल तेच विद्यार्थी याच्यामध्ये काय केले जाणार आहेत, निवडले जाणार आहेत. ठीक आहे. नेक्स्ट, पूर्व परीक्षेच्या धर्तीवर सामान्य अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा घेण्यात येईल.
आता जो काही पेपर घेण्यात येणार आहे तो तुमच्या अभ्यासक्रमाच्या रिलेटेड असेल, हे लक्षात असू द्या. त्यानंतर चाळणी परीक्षेच्या वेळी वेळापत्रकामध्ये स्वतंत्रपणे महाज्योतीच्या आणि वनआरटीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून दिलेली जाईल. म्हणजे दोघांची माहिती एकावरतीच नसेल. महाज्योतीचा फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाज्योतीची साईड वरती भेट द्यायची आणि वनआरटीच्या विद्यार्थी जे आहेत त्यांनी वनआरटीच्या वेबसाईट वरती काय करायची, भेट द्यायची. पुढं चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांनुसार मेरिटच्या आधारे आधारित आरक्षणाच्या जागाच्या प्रमाणात पात्र विद्यार्थ्यांची निवड म्हणजेच महाज्योतीच्या व वनआरटीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे जे विद्यार्थ्यांची त्यांच्या मेरिटनुसार निवड झालेली असेल त्यांची जी काही यादी आहे ही यादी तुम्हाला त्या जे काही संकेतस्थळ आहे महाज्योती आणि वनआरटीचं याच्यावरती दिली जाईल. वयोमर्यादा संघ लोकसेवा आयोग म्हणजे नागरी सेवा जी युपीएससी तयारी करतात, एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा किंवा अभियांत्रिकी किंवा गट संयुक्त ब आणि क ची तयारी करतात अशा विद्यार्थ्यांना वय गट 19 ते 30 वर्ष लक्षात असू द्या. जे विद्यार्थी युपीएससी आणि एमपीएससी ची तयारी करतात अशा विद्यार्थ्यांसाठी जी काही वयाची मर्यादा आहे ती आहे 19 ते 30 वर्षापर्यंत. लष्करी सैन्यातील सैन्य भरती जे विद्यार्थी लष्करी म्हणजेच पोलीस भरती असेल किंवा आर्मी असेल असे विद्यार्थी जे आहेत त्यांच्या वयाची मर्यादा जी आहे ती आहे 17 ते 19 वर्ष. प्रशिक्षणाचं जे स्वरूप आहे हे प्रशिक्षणाचं स्वरूप आपण पाहू. विद्यार्थ्यांना परीक्षांच्या अभ्यासक्रमानुसार संघ लोकसेवा आयोग, नागरी सेवा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, राज्यसेवा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त गट ब क लष्करातील सैनिक भरती पूर्व प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचे असेल. म्हणजे आता याच्यामध्ये कुठल्या कुठल्या पद्धतीने देणार आहेत आपण आता सांगितलं की याच्यामध्ये युपीएससी आहे, एमपीएससी आहे लक्षात असू द्या आणि त्याच्यानंतर एमपीएससी गट ब पण आहे, गट क पण आहे आणि त्याच्यानंतर अभियांत्रिकी जी आहेत ही पण आहेत. ठीक आहे. आणि लष्करी म्हणजेच त्याच्यामध्ये आपण पोलीस भरती वगैरे जे आहे हे पण असं म्हणू शकतो की एवढ्या पदांसाठी हे जे काही प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे असं पहिल्या वळीचा अर्थ आहे. दुसऱ्या वळीमध्ये तो काय म्हणतो, प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचे असेल. म्हणजे इथं तुम्हाला निवासी व्यवस्था केली जाणार नाही लक्षात असू द्या. हे जे काही आहे तुमचा नंबर लागल्याच्या नंतर तुम्हाला तिथे जाऊन तयारी करायची राहायचं आहे. याच्यासाठी तुमचे जे काही मानधन असेल हे तुम्हाला तिथे दिलं जाईल. त्यानंतर प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरूपात देण्यात येईल. म्हणजे हे जे काही आतापर्यंतचे प्रशिक्षण यामध्ये होते बऱ्याच ठिकाणी महाज्योतीचे प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपाचे होते. मात्र आता हे जे काही प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण तुमचं ऑफलाईन स्वरूपाचं आहे हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला तिथेच जिथे तुमचा नंबर लागलेला असेल सेंटरला त्या सेंटरला जाऊन तुम्हाला तिथे हे प्रशिक्षण पूर्ण करायचं आहे. आता जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याच्यासाठी ते काय काय आहेत बघा. पहिलं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे आयडेंटिटी म्हणजेच आधार कार्ड जे काही आहे हे आधार कार्ड प्रत्येकाकडे असणं अनिवार्य आहे. त्यानंतर ज्याच्या बेसवरती तुम्ही फॉर्म भरणार आहात त्याला आपण म्हणतो जातीचं प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे रहिवासी दाखला म्हणजेच तुमच्याकडे डोमिसाईल असणं पण गरजेचं आहे. त्यानंतर वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र. आता हे नॉन क्रिमिलियर जे आहे ते 3-3 वर्षाचं व्हॅलिड असतं. त्यामुळे तुमच्याकडे आजच्या डेटनुसार ज्या दिवशी जाहिरात आलेली आहे त्या डेटनुसार तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर असणं गरजेचं आहे. इयत्ता 10वीचे प्रमाणपत्र आणि गुणपत्र म्हणजे तुमच्याकडे गुणपत्र पण असलं पाहिजे आणि सनद पण असली पाहिजे हे पण लक्षात असू द्या. पदवीचे प्रमाणपत्र आणि गुणपत्र म्हणजे तुमच्याकडे पदवी जी काही आहे त्याचं प्रमाणपत्र पण असलं पाहिजे आणि सनद पण असली पाहिजे. जे विद्यार्थी दिव्यांग गटातून येत असतात त्यांच्याकडे दिव्यांगाचं जे काही प्रमाणपत्र आहे हे पण असलं पाहिजे. आणि जे विद्यार्थी अनाथ गटातून आलेले आहेत आणि त्यातून फॉर्म भरत असतील तर त्यांच्याकडे अनाथ सर्टिफिकेट असणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता हा अर्ज जो आहे हा अर्ज कुठे जाऊन भरायचा आहे हे आपल्याला बघायचंय. तर अर्ज कसा करावा त्यांनी तुम्हाला सांगितलं आहे. महाज्योतीच्या तसेच वनआरटीच्या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्ड मधील ऍप्लिकेशन फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ट्रेनिंग प्रोग्राम 2016-17 ट्रेनिंग म्हणजे तुम्हाला जी साईड आहे ही साईड ओपन करायची आहे आणि त्यामधला नोटीस बोर्ड वरती जाऊन त्यामध्ये जे ऍप्लिकेशन जे काही तुम्हाला दिसतंय इथं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ट्रेनिंग साठी त्याच्यावरती जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, अर्ज करायचा आहे. त्यानंतर अर्जासोबत तपशील सर्व कागदपत्रे साक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडावे. म्हणजे तुम्हाला ते जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड पण करायचे आहेत. त्यामुळे ते व्यवस्थितपणे अपलोड करावे आणि स्पष्ट दिसतील अशा पद्धतीनं ते अपलोड करायचे आहे. विद्यार्थ्यांच्या अर्जामधील दिलेली संपूर्ण माहिती पूर्ण भरायची आहे जेणेकरून योजनेकरता नोंदणी अर्ज वैध मानले जाणार नाही. म्हणजे तुम्हाला जी काही माहिती दिलेली आहे ही सगळी माहिती काय करायची पूर्ण व्यवस्थितपणे भरायची आहे असं लक्षात घ्यायचंय. बस एवढा त्याचा अर्थ आहे. पुढं
त्यानंतर याची तारीख जी काही आहे ही तारीख पण दिलेली आहे तुम्हाला 23 ऑगस्ट 2026 पर्यंत जे काही अर्ज आहेत हे अर्ज करायचे आहेत. म्हणजे तुमची जी काही अंतिम तारीख आहे ती आहे तुमची 23 ऑगस्ट. त्यानंतर आहे पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. म्हणजे हे सगळे अर्ज जे आहेत ते तुमचे ऑनलाईन स्वरूपामध्ये अर्ज आहेत, त्यामुळे तुम्हाला ऑनलाईनच अर्ज करायचा आहे हे लक्षात असू द्या. कुठल्याही विद्यार्थ्यानं ऑफलाईन अर्ज तुम्हाला जमा करता येणार नाही. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे, स्वीकारणे याबाबतचे सर्व अधिकार व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती तसेच वनारटी यांचे राहतील. म्हणजे काही जर त्यामध्ये तारीख वाढायची असेल, काही टेक्निकल प्रॉब्लेम्स आलेले असतील, अशा या केसमध्ये सगळे जे काही अधिकार आहेत हे महाज्योती आणि वनारटीचे असतील हे लक्षात घ्या. कोणत्याही माध्यमातून अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर विद्यार्थ्यांनी सदर माहिती चुकीची, दोषपूर्ण आणि दिशाभूल करणारी आढळल्यास निवड रद्द केली जाईल. म्हणजे काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले, त्याचा नंबर लागलेला आहे, पण कालांतराने त्याच्यामध्ये असं आढळून आलं की ही जी काही माहिती आहे ही माहिती खोटे स्वरूपाची दिलेली आहे, तर त्यावेळेस तुमचे जे काही अर्ज आहेत हे अर्ज बाद केले जातील, तुमचा प्रवेश रद्द केला जाईल. विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक असून विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणारे विद्यावेतन त्यांच्या आधारच्या क्रमांकाशी संलग्न असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. म्हणजे जे विद्यार्थी प्रशिक्षणासाठी क्रमांक लागला आहे, ज्यांचा नंबर लागलेला आहे, अशा विद्यार्थ्यांना त्यांचा आधार कार्ड जो आहे तो आधार कार्ड त्या बँक खात्याशी काय असणार आहे तुमचा संलग्न केलेला असावा किंवा तुम्हाला तो जोडावा लागेल, जेणेकरून तुमचं जे काही विद्यावेतन देणार आहे हे विद्यावेतन त्या क्रमांकावरती किंवा त्या नंबरवरती पाठवण्यात येईल. अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास कार्यालयीन वेळेत महाज्योतीच्या आणि वनारटीच्या कॉल सेंटरवरती संपर्क करावा. ज्या विद्यार्थ्यांना काही अडचण आलेली असेल अशा विद्यार्थ्यांनी तुम्हाला काही नंबर्स दिलेले आहेत, त्या नंबरमध्ये त्यांनी महाज्योतीचा नंबर जो आहे तो दिलेला आहे तुम्हाला, या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, संपर्क करायचा आहे. आणि जे विद्यार्थी वनारटीमधून फॉर्म भरत आहेत अशा विद्यार्थ्यांनी या नंबरवरती काय करायचं आहे, तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. म्हणजे काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला त्याच्यावरती फोन करून विचारणा करायची आहे. ठीक आहे. तर या पद्धतीनं ही महाज्योती आणि वनारटीची जी काही आहे तर ही महत्वाची माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. तसेच याची जी काही अंतिम तारीख आहे ही मात्र सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायची आहे, जी तुम्हाला दिलेली आहे 23 ऑगस्ट 2026. लक्षात असू द्या, 23 तारीख जी आहे ऑगस्ट महिन्यातली 23 ऑगस्ट, तर ही अंतिम तारीख आहे तुमची फॉर्म भरण्याची. यामध्ये वाढ झाल्याच्या नंतर आपण त्या पद्धतीचा एखादा व्हिडिओ जो आहे हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूयात. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून तुमच्यासाठी काही प्रश्न असतील, काही अपडेट असतील, हे आम्ही तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद.